इयरबड पण ऍक्च्युली रेकमेंड करत नाहीत. ओके. कान क्लीन हा स्वतःच्या स्वतः होत असतो. हम्म. म्हणजे तुम्ही काही करू नका. ओके. बॉडीला तुम्ही काही करू नका, बॉडी स्वतःच्या स्वतः मेंटेन करते. तुम्ही खेळत राहता की दररोज सकाळी काही काही लोक ते आंघोळ केल्यानंतर त्यांचं कान कोरण्याचा प्रकार असतो, काही गरज नाहीये. कारण कानाची स्किन ही आतल्या साईडनी बाहेर वाढत जात असते. म्हणजे आत इथे जर वॅक्स असेल तर तो 10 दिवसांनी तो बाहेर येणार आहे. ओके. तुम्ही पुश करताय त्याला आत. हम्म. आता तुम्ही ही कानाची नळी आहे, हम्म. तुम्ही बड घालताय, इथला वॅक्स बाहेर कसा येणार? तो आत जाणार ना. हम्म. साईडला जेवढं लागलंय तेवढंच त्या बर्डला लागणार. हम्म. पण समोर आहे त्याचा त्या वॅक्सचं तो काय करणार? तर ढकल. तुम्ही पुश करताय. हम्म. आणि मग तुम्ही जर तो वॅक्स खूप पुश केला, कानाचा पडदा फाटला, तर मग काय? मग तुम्हाला हिअरिंग लॉस येतो. मग तुम्हाला डॉक्टरांकडे जा, ट्रीटमेंट घ्या, पण ते किती पेनफुल आहे ना. सो त्याच्यामुळे काही नाही. एक तर स्वच्छता ठेवायची. कशी? तर फक्त जेवढं बोट तुमचं फिरतंय कानात हम्म. तेवढंच फिरवून साफ करायचं कान. ओके. बाकी कानाच्या आतमध्ये काहीही घालू नका, काही घालू नका. औषध घालायचं असेल, तेल घालायचं असेल, तेल तर घालूच नका. औषध घालायचं असेल तर डॉक्टरना विचारा की बाबा घालू का बाबा, खरंच गरज आहे का? आपण उगाच विनाकारण 1-2 महिने झालेत मी वॅक्स असेल मला असं वाटतंय, मी काही घेतलेलं नाही, मी घालतो, असं करू नका.